पहाटे 4 वाजता उठून आम्ही 6 वाजता निघालो होतो शेगावला जाण्यासाठी. मी, आद्या आणि मम्मी म्हणजे माझ्या सासूबाई. सकाळी 11:30ची ट्रेन होती आम्हाला पुणे स्टेशनवरून आणि आम्ही फक्त तिघीच नव्हतो, तर आमची फॅमिली ट्रिप होती 20-25 लोकांची. आता ट्रिप ही अचानक प्लॅन झाली होती, त्यामुळे जनरल्सच्या तिकीट्स काढल्या होत्या आणि मी तर पहिल्यांदाच ट्रेनने प्रवास करत होती. पण अजिबात काय वाटलं नाही, कारण पूर्ण फॅमिलीच होती आमच्या अर्ध्या डब्यामध्ये. इतकी भारी मज्जा आली ना आणि मुलांना कम्फर्टेबल वाटावं त्यामुळे खाली बेडशीट हतरल्या. तिथेच त्यांना खेळू दिलं आणि तिथेच त्यांना झोपू पण दिलं. आमचाही टाईमपास असाच चालला होता गप्पा गोष्टी करण्यात. त्या ज्वेलरीवाला आला विकायला, कुठे नेकलेस, कुठे इयरिंग्स. त्यातच आमचा खूप जास्त वेळ गेला आणि पूर्ण 11 तासाचा प्रवास केल्यानंतर आम्ही शेगावमध्ये पोहोचलो. रूम घेतली, स्टे केला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून छान आवरलं आणि दर्शनासाठी जायचं होतं. त्याच्या आधी सगळ्यांनी चहा घेतला. आता मी पहिल्यांदाच शेगावच्या मंदिरामध्ये आली होती. इतकं सुंदर आणि इतकं शांत स्वच्छ मंदिर आहे ना, काय सांगू. तुम्ही आलाय का कधी शेगावच्या मंदिरामध्ये? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. पहिल्यांदा मी चप्पल स्टँडमध्ये आम्ही चप्पल काढली आणि दर्शनाच्या लाईनला उभं राहिलो. आता VIP दर्शन वगैरे असला काहीच प्रकार नसतो इथं, सगळ्यांना एकाच लाईनला उभं राहायचं. एवढी गर्दी असताना सुद्धा खूप व्यवस्थितरित्या आणि शांतपणे आमचं खूप सुंदर दर्शन झालं. बाहेर आल्यानंतर शेगावची फेमस कचोरी खाल्ली. मग एक रिक्षा केली, ज्याने की 7 ते 8 पॉईंट आम्हाला शेगावमधले दिवसभरात फिरवले. त्यातलंच एक महालक्ष्मी मंदिर खूप सुंदर आहे. इथं ना 12 ज्योतिर्लिंगसुद्धा आहेत. खूप सुंदर बघण्यासारखं आहे. आम्ही भरपूर वेळ तर इथेच घालवला. लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पण भरपूर काय काय होतं, त्यामुळे इथेच घालवला. आणि 5 वाजता महाप्रसाद बंद होतो. आम्हाला महाप्रसाद घ्यायचाच होता, त्यामुळे आम्ही पुन्हा मंदिरामध्ये आलो. छान महाप्रसाद घेतला, जो की निःशुल्क असतो. त्यानंतर आमची रात्री 1ची ट्रेन होती. मग म्हटलं तोपर्यंत काय करावं म्हणून शॉपिंग करत बसलो छोटी मोठी. आणि मग दुसऱ्या दिवशी 3 वाजता आम्ही पोहोचलो निरेमध्ये, जिथे की विकी आम्हाला न्यायला आला स्टेशनवर.